नमस्कार सर्वांना, मी आज बनवणार आहे अशा प्रकारे झुणका। हा टेस्टला झुणका खूप छान लागतो आणि पिठल्यापेक्षा हा झुणका खूप टेस्टी आणि मस्त लागतो। यामध्ये गाठी होण्याची भीती नाही आणि चिकटही बेसन पीठ होण्याचं भीती नाही। चला तर मग अशा प्रकारे सुक्का झुणका बनवूया। त्यासाठी अशा प्रकारे मी भाज्या इथे कापून घेतलेल्या आहे। यामध्ये कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि लसण पाकळ्या अशा प्रकारे बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि झुणक्यावर टाकण्यासाठी कोथिंबीर तीही अशा प्रकारे व्यवस्थित बारीक चिरून घेतलेली आहे। आणि 1 वाटी असं बेसन पीठ घेतलं आहे आणि या बेसन पिठामध्येच मीठ आणि हळद टाकून घेणार आहे। अशा प्रकारे कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेत आहे। आता फोडणीसाठी जिरं 1 चमचा, मोहरी 1 चमचा आणि बारीक कापून घेतलेला लसूण टाकलेला आहे। आता कांदा टाकून चांगलं असं भाजून घ्या, व्यवस्थित परतून घ्या। आता कांदा परतल्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची टाकून घ्या आणि तेही व्यवस्थित मिक्स करून परतून घ्या। अशा प्रकारे कांदा आणि शिमला मिरची परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड करा आणि तेही व्यवस्थित असं परतून घ्या। आता भाज्या व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये बेसन पीठ टाकून घ्या। पहा, या बेसन पिठातच मी मीठ आणि हळद मिक्स केलेली आहे। अशा प्रकारे व्यवस्थित असं भाज्यांमध्ये बेसन पीठ टाकून चांगलं असं बेसन पीठ भाजून घ्या। अशा प्रकारे छान असं बेसन पीठ उलटण्याच्या सहाय्याने भाजून घ्या। आता थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकून व्यवस्थित असं बेसन पीठ आणि भाज्या एकत्रित करून चांगलं परतून घ्या। आता झाकण ठेवून 5 मिनिटं याची वाफ काढून घ्या। 5 मिनिटं झाल्यानंतर पहा, बऱ्यापैकी आपलं पिठलं किंवा याला झुणका अशा प्रकारे व्यवस्थित शिजून झालेला आहे किंवा वाफून झालेला आहे। अशा प्रकारे अजून एकदा मी पाणी थोडं टाकून व्यवस्थित असं वाफून घेणार आहे, जेणेकरून यामधला सर्व कच्चापणा निघून जावा। आता यावर कोथिंबीर टाकून अजून मी 2-3 मिनिटं शिजून घेतलेला आहे। पहा, या प्रकारे तयार आहे आपला झणझणीत असा झुणका। तुम्ही नक्की ट्राय करा आणि नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। झुणक्याचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।